नमस्कार मित्रांनो, तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत की बी फार्मसी कॉलेज फीज 2020-21 साठी काय आहे. तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन येणारे अपडेट्स बी फार्मसीचे मी कायमच टाकत असणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. तर पहिल्यांदा काही गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. तर त्यातली सगळ्यात पहिले जी गोष्ट आहे ती फी स्ट्रक्चर. तर फी स्ट्रक्चर म्हणजे तुमची फी कुठल्या कुठल्या प्रकारची आकारली जाते. तर त्यात काही कॅटेगरीज आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्युशन फीज, त्यानंतर डेव्हलपमेंट फीज आणि अदर फीज. तर सगळ्यात जास्त जी फी असते ती ट्युशन फीज असते, त्यानंतर डेव्हलपमेंट फीज आणि त्यानंतर अदर फीज. आता ही अदर फीज काय भानगड असते. सपोज काही कॉलेजेस काही डिपॉझिट घेतात 1-2 हजार रुपये, किंवा जिमखाना फी असते, किंवा कुठल्याही काही प्रकारच्या असे छोट्या छोट्या फीज असतात. युनिव्हर्सिटी फी असू शकते त्याच्यामध्ये. तर अशा काही फीज आकारल्या जातात. तर हे जाणून घेणं का गरजेचं आहे, कारण बऱ्याच वेळेस आपण ऐकतो की काही ज्या कॅटेगरीज आहेत, म्हणजे जसं ओबीसी असेल तर त्यांना ट्युशन फी 50% माफ असते, पण डेव्हलपमेंट फी त्यांना माफ नसते. जसं की एनटी कॅटेगरीला फक्त ट्युशन फी माफ आहे, पण डेव्हलपमेंट फी तुम्हाला भरावं लागते. आणि जसं एससी एसटी कॅटेगरीला डेव्हलपमेंट फी पण माफ असते आणि ट्युशन फी पण माफ असते. तर त्याच्यासाठी ह्या कॅटेगरी जाणून घेणं महत्वाचं आहे. त्यानंतर आपण बघू की ऍक्च्युली 3 प्रकारचे कॉलेजेस आहेत फार्मसीमध्ये. एक म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेज, दुसरं म्हणजे गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आणि तिसरं म्हणजे प्रायव्हेट कॉलेजेस. तर गव्हर्नमेंट कॉलेज आणि गव्हर्नमेंट एडेड कॉलेजची संख्या फार कमी आहे, त्यानंतर प्रायव्हेट कॉलेजेसचा नंबर लागतो. तर बऱ्याचशा स्टुडंटचे प्रायव्हेट कॉलेजेसलाच नंबर लागणार आहेत. ज्यांचे मेरिट एकदम हाय असतील त्यांना गव्हर्नमेंट हे कॉलेजेस भेटू शकतात किंवा गव्हर्नमेंट एडेड कॉलेजेस. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण फी बघणार आहेत गव्हर्नमेंट कॉलेज किंवा गव्हर्नमेंट एडेड कॉलेजेस. तर एक GR काढला होता महाराष्ट्र शासनाने. तर 2003 मध्ये हा GR काढला होता. ऍक्च्युली दरवर्षी काय होतं की ऍडमिशन ब्राउचर जे आहे, तर त्या ऍडमिशन ब्राउचर मध्ये फीज दिलेल्या असतात गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट एडेड इन्स्टिट्यूटच्या किंवा कॉलेजेसच्या. पण यावर्षी जे ब्राउचर आहे त्यामध्ये ते फी काही दिलेली नाही. फक्त त्यांनी असं सांगितलेलं आहे की शासनाच्या गाईडलाईन नुसार ती फी आकारली जाईल. आणि आता सपोज तुम्ही गुगलमध्ये जरी हा GR टाकलं तर हा GR पण येत नाही. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट एडेड कॉलेज, गव्हर्नमेंट म्हणजे पूर्णपणे गव्हर्नमेंटच त्याला चालवतं आणि गव्हर्नमेंट एडेड म्हणजे त्याला ग्रांट हे गव्हर्नमेंट देतं, पण कुठल्या संस्थेच्या अंडर ते कॉलेज असतात. तर याची जी फी आकारणी केली जाते तर ती या GR नुसार केली जाते. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की कारण हा गुगलमध्ये टाकल्यानंतरही पण हा GR कुठं सापडत नाही, किंवा महाराष्ट्र शासन निर्णय त्याच्यातही टाकला तरी हा GR काही सापडत नाही. तर मी तुम्हाला रेंजेस सांगू इच्छितो की साधारणतः एक 15,000 पासून तर 30,000च्या रेंजमध्ये फीज गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट एडेड कॉलेजच्या असतात. तर तुम्ही ते पकडून झाला साधारणतः, पण तरी ऍडमिशन घेण्याच्या आधी ते कन्फर्म करा. आता आपण बघणार आहेत प्रायव्हेट कॉलेजेसच्या फीज. गुगलमध्ये आल्यानंतर टाईप करा फीज रेग्युलेटिंग अथॉरिटी, किंवा त्याला मराठीमध्ये शिक्षण शुल्क समिती असंही पण म्हणतात. तुम्ही शिक्षण शुल्क समिती जरी इथं टाकलं तरी तीच वेबसाईट इथं ओपन होणार आहे. तर जी फीज रेग्युलेटिंग अथॉरिटी ही जी वेबसाईट आहे त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तर पहिलं पेज असं ओपन होईल. तर हे डॅशबोर्ड पेज वेबसाईटचं. त्यानंतर फीज इन्फॉर्मेशन वरती क्लिक करा. तर फीज इन्फॉर्मेशन वरती क्लिक केल्यानंतर तर इथं वर्ष दिलेले आहेत. तर कुठल्या वर्षाला फी काय असणार आहे. आता तुम्ही नवीन मध्ये ऍडमिशन घेताय 20-21 मध्ये, तर 20-21 वरती क्लिक करा. त्यानंतर पुढच्या पेजवरती आल्यानंतर तर इन्स्टिट्यूट टाईप सिलेक्ट करायचं. तर इन्स्टिट्यूट टाईप म्हणजे पहिलं दिलेलं आहे H&T. आता H&T म्हणजे हायर अँड टेक्निकल एज्युकेशन, त्यानंतर मेडिकल एज्युकेशन, त्यानंतर ऍग्रिकल्चर. तर आपण बी फार्मसाठी आपण फी बघत आहोत. तर हायर अँड टेक्निकल एज्युकेशन मध्ये जा. हा कोर्स हायर अँड टेक्निकल एज्युकेशनचाच आहे. तर त्यानंतर इथं स्ट्रीम्स दिलेल्या आहेत. तर कुठल्या स्ट्रीम्सचं तुम्हाला बघायचं तर तुम्ही बी फार्मसीवरती क्लिक करा. तर बी फार्मसीवरती क्लिक केल्यानंतर
तर इथं ऑल डिस्ट्रिक्ट असंही पण एक ऑप्शन आहे आणि तुम्ही डिस्ट्रिक्ट वाईज पण यात बघू शकतात की कुठल्या कॉलेजची किती फी आहे. त्यानंतर सपोज आपण घेतलं आता नाशिक. आता नाशिक घेतल्यानंतर त्यानंतर गेट रिपोर्ट वरती क्लिक करा. इथं अजून एक ऑप्शन आहे की सपोज तुम्ही जर इन्स्टिट्यूटचं डायरेक्ट नाव जरी टाकलं तरी गेट रिपोर्ट मध्ये ते येणार आहे. तर गेट रिपोर्ट वरती क्लिक केल्यानंतर असं पेज ओपन होईल. आता तुम्ही इथं बघू शकतात की प्रत्येक इन्स्टिट्यूट वाईज इथं फी पण दिलेली आहे. तर हा इन्स्टिट्यूट आयडी आहे. त्यानंतर हे इन्स्टिट्यूटचं नेम म्हणजे कॉलेजचं नाव, डिस्ट्रिक्ट आपण नाशिक सिलेक्ट केली होती, स्ट्रीम फार्मसी, स्टेटस अप्रूव्ड. आता अप्रूव्ड किंवा नो अफोर्ड रिव्हिजन, तर हा असा काय प्रकार आहे की पाठीमागच्या वर्षी म्हणजे 2019-20 ला यांची फी सारखीच होती आणि त्यानंतर त्याच्यात काही वाढ झालेली नाही. तर त्यानंतर आपण इथं बघू शकतात की दोन प्रकारच्या फीज आहेत, एक ट्युशन फीज आणि एक दुसरी डेव्हलपमेंट फीज. तर ट्युशन फी 78,591 आणि डेव्हलपमेंट फी 8,409 आणि टोटल फी आहे 87,000. तर अशा पद्धतीत प्रत्येक कॉलेजची फी इथं तुम्हाला दिलेली आहे. आता सगळ्यात महत्वाचं, वेबसाईटच्या खाली एक नोट टाकलेली आहे, दिस फी इज सब्जेक्ट टू चेंज. तर कधी कधी या फीज चेंज पण होऊ शकतात, म्हणजे जास्त नाही, पण आता शक्यतो यावर्षी चेंज होणार नाही, कारण लॉकडाऊनमुळे शासनाने पण त्याच्यावरती निर्बंध आणलेले आहेत की फीज यावर्षी वाढवायची नाहीत. तर त्यामुळे यावर्षी काही चेंज होणार नाही शक्यतो. पण वेबसाईटवरती तशी लिंक नाही, पण तसं एक नोट दिलेली आहे. आणि तुम्ही दुसऱ्या डिस्ट्रिक्टच्या पण बघू शकतात. जे डिस्ट्रिक्ट तुम्हाला पाहिजे आहे तर इथं डिस्ट्रिक्ट वरती सिलेक्ट करा आणि त्या डिस्ट्रिक्ट मधले सगळे कॉलेजेस तुम्हाला भेटून जातील. तर याच्यापेक्षा तुम्हाला जास्त काही अजून अडचणी असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाकू शकतात. मी त्या अडचणी नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करेल. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.